आता आम्ही तेच बोलत येत होतो. आपण खूप सुखावलोय आता म्हटलं इथे एकदम टकाटक. टॅक्सीला वगैरे एवढे पैसे घालण्यापेक्षा इथून डायरेक्ट मस्त बसली नाही. खूप वेळ लागला. मोदी सरकार येईल तेव्हा येईल ना. मुंबई ॲक्वा लाईन म्हणजेच भूमिगत मेट्रो सुरू झाली आहे. परत ते RSGVL पर्यंत ही एकूण 27 स्थानकं असलेली 33.5 किलोमीटरची भूमिगत मेट्रो प्रवाशांसाठी सुरू झालेली आहे. प्रवाशांसाठी सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांची मतं काय, कशा प्रकारे या भूमिगत मेट्रोचा प्रवास आहे, त्यांचा अनुभव काय, कसा एक्सपिरियन्स आहे, रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, त्या तुलनेमध्ये भूमिगत मेट्रोचा प्रवास कसा आहे हे आपण जनतेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या प्रवाशांशी आपण बातचीत करत आहोत. प्रवाशांचं मत काय ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर. मस्त आम्ही चुकलो पण आधी तिकडे गेलो आंतरराष्ट्रीय तिकडे 2 स्टेशन आहे. तिथून अरे आम्हाला इथे दादरला मठात यायचंय, पण तिथून परत दुसरी हे पकडली कारण आमचं हे सेकंड टाइम आहे ना, आम्हाला थोडं कन्फ्युज झालं. कन्फ्युज झालो आम्ही, खूप कन्फ्युज झालो. मस्त आहे प्रवास. पण छान आहे, छान आहे. दादर ट्रेन. धक्काबुक्की. हो, दादरची धक्काबुक्की मस्त. आता आम्ही तेच बोलत येत होतो. आपण खूप सुखावलोय आता म्हटलं इथे छान वाटतं. तिकीट रेट काय म्हणतात? ठीक आहे, 40-30 रुपये ठीक आहे. सांताक्रूज ते दादर मठापर्यंत स्वामींची कृपा. हो हो, 30 रुपये. प्रवास खूप चांगला आहे. खूप खूप छान, बरोबर. खूप छान. जो निर्णय घेतलाय भूमिगत मेट्रो चालू करायचा, हो, अगदी अगदी मस्त, उत्तम घेतला निर्णय. हो हो, परवडण्यासारखं आहे. त्यात एवढं काय. टॅक्सीला वगैरे एवढे पैसे घालण्यापेक्षा इथून डायरेक्ट मस्त यापुढे बस बसली नाही. हुतात्मा चौक ते दादर बस. कसा राहिला प्रवास? खूप छान होता. आणि अंडरग्राउंड मेट्रो जेव्हा सुरू झाली ती कशी होती? खूप छान आहे. खूप छान वाटतं. रस्ते वाहतूक, लोकल वाहतूक यामध्ये धक्काबुक्कीचा प्रवास आता कसा वाटतं? आता एकदम छान वाटतंय. पिक पॉकेटिंग होणार नाही एवढं वाटतंय. आता तिकीट आहे, तिकीटचं रेट काय म्हणतो? 50 रुपये. परवडतं ना. खूप सर्वसामान्य असतील, आजी आजोबा असतील, नाही सगळ्यांसाठी परवडतं. धक्काबुक्की नाही, काही नाही, शांत प्रवास आहे. जप करते लवकर सुरू व्हायला होतं. खूप वेळ लागला. मोदी सरकार येईल तेव्हा येईल ना. आणखी याच्यात सुधारणा होईल. मित्र कुठून आलास? मी वरलीतून. परळीतून. कसं आहे प्रवास? खूप चांगलं आहे. खूप चांगला आहे. खूप क्लीन, सगळे एकदम टकाटक. टकाटक एकदम. अगोदर कसं यायचं जेव्हा मेट्रो चालू व्हायच्या अगोदर? रस्ते काय नाही, इथे टेन्शन नाही. चढायचं, बसायचं, यायचं. मित्र काय म्हणतात तुझे? हा? मित्र काय म्हणतात जेव्हा मेट्रो मधून जातोस? काय नाही, धमाल. मोठा झालाय असं म्हणतो. एक्सपीरियंस बढ़िया है अपना। पहले 1 से 1.5 घंटे में पहुंचते थे, लोकल से अभी आधे घंटे में पहुंच गए आधे से आधे घंटे जी। क्या लगता है जो रोड ट्रांसपोर्ट है और उसमें ये जो अंडरग्राउंड मेट्रो लाइन है, डिफरेंस क्या बताओगे इसमें? डिफरेंस ये ट्रैफिक का हो गया, अपने को इजी पड़ गया आना जाना। हम लोग आते थे हफ्ते में, मार्केट आते थे। तो पीछे से जा रहे थे आप, वहाँ पे अपना होम स्टे है और यहाँ पे आप काम के लिए कैसा? मेरा होम स्टे तो सहार रोड है अच्छा। और मेरा ऑफिस जो है अपना JBLR में है। अरे हाँ, मेरे को 1 साल से मैं मेट्रो का यूज कर रहा हूँ। हाँ, इजी है, इजी पड़ रहा है। एक्सपीरियंस बहुत अच्छा था। आधे घंटे में हम लोग इधर पहुँच गए। बहुत फायदेमंद है ना। अभी अब टाइम बच रहा है हम लोग का। 1 घंटा 1.5 घंटा लगता था, अभी आधे घंटे में हम लोग को पहुँचा दे रही। बहुत फायदा ही है। ट्रैफिक होता था, बहुत टाइम लगता था, टाइम भी वेस्ट होता था हम लोग का। फिर बाद में जैसे सुबह जा रहे तो रात में आ रहे, ऐसा हो रहा था। अभी हम लोग को कुछ सामान लेना है, जल्दी आ जाओ फटाफट। कुछ भी अगर लेना है तो सोचना नहीं पड़ेगा, आना पड़ेगा फटाक से आके जो सामान लो, फिर ऑफिस भी चले जाओ आसानी से। तो क्या रात नहीं होगी, 1-2 घंटे में हम लोग काम निपट के अपना पहुंच भी जाएंगे। टिकट भी देखा जाएगा तो टाइम बच रहा है हम लोग, हिसाब से ठीक है। एक्सप्रेस खूप चांगला होता. पहिल्यांदाच बसलो मी आणि ठीक आहे, लवकर अर्ध्या तासामध्ये आलो इथपर्यंत. आणि आमच्या नगरीमध्ये रेग्युलर येणं जाणं असतंच, त्यामुळे पेट्रोलही वाचतो, टाइम पण वाचतो आणि प्रवासही लवकर होऊन जातो. बस आणि काय. जेव्हा तुम्ही रोड ट्रान्सपोर्ट येत होता म्हणजे तेव्हा तासन-तास वाहतूक कोणती? हा, ट्रॅफिक तर भरपूर पाहिजे. आता कसं आरे कॉलनी मला पवायला आमचं घर आहे, इथे पटकन आलो, अर्ध्या तासामध्ये पोहोचलो इथपर्यंत. आता अर्ध्या तासामध्ये परत जाणार घरी. हा, म्हणजे प्रवास भरपूर वाचला. अगोदर कसं प्रवास करत? पहिल्या बाईकने यायचो किंवा ट्रेनने यायचो, त्यामुळे 1-1.5 तास निघून जायचा प्रत्येक प्रवासामध्ये. आता अर्ध्या तासामध्ये पोहोचलो, टाइम लावून आलो आम्ही, अर्ध्या तासामध्ये पोहोचलो इथपर्यंत. हा, तिकीट काहीच नाही, ठीक आहे. तरी पण पेट्रोल जास्त पेट्रोल निघून जातं ट्रॅफिक मध्ये.
तिकीट ठीक आहे, काही मोठं 70 रुपये काय मोठी महाग नाही. इथे जे कर्मचारी आहेत, हा हा. जो परिसर आहे जगन्नाथ सेंटर हा. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग आहे, त्यांच्यासाठी खरंच फायदेशीर आहे. भरपूर फायदेशीर आहे आणि किती लांबून या, पटकन या आणि घरी जा. बरोबर. कहाँ से आए? मैं ग्रांड रोड से आया हूँ राइट रोड से आए। जी। कैसा लगा? बहुत ही बढ़िया और मस्त एकदम सुखद और आरामदायक है। क्या लगता है टिकट रेट को देखते क्या लगता है? टिकट रेट तो देखने जाए तो ज्यादा है, लेकिन वैसे सुविधा देखने जाए तो कम भी है। बाकी ऑल ओवर देखना जाए तो टिकट ज्यादा है आम पब्लिक के लिए। पहले आप कहाँ से आते हैं? पहले हम आते भाईंदर से, अब वैसे तो हम आते हैं, लेकिन ग्रांड रोड कुछ काम से ग्रांड रोड जाके आया हूँ। बहुत ही बढ़िया और बहुत ही सुविधाजनक और बहुत ही आरामदायक। एक प्रकार से कहना चाहना, मुंबई की लाइफ और बेहतर हो जाएगी लोगों के लिए। बहुत ही बढ़िया है। तर मुंबई ॲक्वालाईन म्हणजेच भूमिगत मेट्रोचा अनुभव कसा होता, प्रवास कसा होता, आरामदायी गारेगार प्रवास, या सगळ्याबाबत आपण प्रवाशांची बातचीत केली. प्रवाशांनी सुद्धा रस्ते वाहतूक असेल, लोकल वाहतूक असेल, धक्काबुक्कीच्या जीवनातून किंवा धक्काबुक्कीच्या प्रवासातून हा प्रवास नक्कीच आरामदायी आणि गारेगार आहे, मुळामध्ये हा दिलासादायक आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्याशी बातचीत करताना व्यक्त केली. तुम्ही सुद्धा या भूमिगत मेट्रोतून प्रवास करत असाल तर तुमचा अनुभव कसा राहिला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.